आशा सूरज काळे, पळस देवगण 133 पंचायत समितीची निवडणुकीला उभा राहिलेली आहे. माझं शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबाण चिन्ह आहे. तरी पण आपण मनापासून बहुमताने विजय करावा हीच माझी विनंती आहे. सुरेश भाऊ, तुम्हाला जर निवडून दिलं तर तुमचं काय धोरण असेल किंवा काय विजन असेल? जर पंचायत समिती गणातून जर माझ्या पत्नीची निवड झाली, निवडून आली, तर पंचायत समितीमध्ये ज्या उणिवा राहिलेल्या आहेत, जे गेले 10 वर्ष पंचायत समिती गणातून जे कामं नाही झालेली, अशी कामं, प्रत्येक कामं, जे शाळा डिजिटलीकरण, वर्ग खोल्यांचे नूतनीकरण आहेत, बऱ्याच पडझडीला आलेल्या खोल्या आहेत, मुलांचं पोषण आहार आहे, ते अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. कृषी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार. पाण्यासाठी साठवण प्रकल्प आहेत, खते बियाणे अनुदान योजना, स्वच्छ गाव सुंदर गाव, गावात प्रत्येक गावात जे पुनर्वसित गावं आहेत माझ्या पंचायत समिती गणामध्ये, ते प्रत्येक गावात रस्त्याच्या कडेला झाडं लावणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आमचा आहे. बचत गटाचे महिलांना, प्रत्येकांना, पुरुष आणि महिला बचत गटांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणार. एक मिनी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आमचा जास्त प्रयत्न राहणार आहे. म्हणजे जेणेकरून जे होतकरू तरुण आहेत ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, परंतु जागा उपलब्ध होत नाही, अशा लोकांना जागा उपलब्ध करून शिंदे साहेबांच्या मार्फत एक मोठा व्यापक स्वरूपाचा एक उपक्रम करण्याचे आमचं मानस आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या ठिकाणी जे महिलांची प्रसूतीसाठी जे इंदापूरला जावे लागते, त्या ठिकाणी आम्ही प्रसूतीची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यासाठी, त्यासाठी सक्षम अधिकारी म्हणजे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे. तालुक्यातील रस्त्यांची आत्ता जे रस्ते आहेत, पण ते एक 6 महिने वर्षानंतर तयार झालेले रस्ते उकडत चालत आहेत, त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवून आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही एक जबळ असं ताकद निर्माण करून प्रत्येकांच्या काम करताना लाडकी बहीण योजना जी चालू केली आहे, तेही KYCचा विषय जरा थोडासा गंभीर झालेला आहे. तांत्रिक अडचणी आल्यामुळं काही महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. तरी त्या अडचणी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्या सर्व महिलांना 1500 रुपये प्रत्येकाच्या महिलेच्या खात्यावर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तरी ज्यांना अडचणी आलेल्या आहेत अशा महिलांना प्रत्येकाला आम्ही मतदान झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर आम्ही ते प्रत्येकाच्या अडचणीसाठी शिबिर आयोजित करणार आहे आणि शिबिर आयोजित करून त्या महिलांना KYC करून घेऊन त्यांचे पैसे कसे त्यांच्या खात्यात येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. आता सध्या एक महत्त्वाचा विषय आहे की उजनी धरणग्रस्त जे हे गावं आहेत माझ्या पंचायत समिती गणामध्ये, या गावाच्या लोकांना जी गाळपेर जी भेटत होती किंवा शिल्लक राहिलेल्या जमिनी ते कसत होते, तरी शासनाने एक जाहीर काढलेला आहे की ते गाळपेर तुम्हाला करता येणार नाही. ते म्हणजे एका पर्यटन कंपनीला देण्याचं नियोजन त्यांचं चालू आहे. परंतु अशाबाबत एक निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक लढा आयोजित करणार आहे आणि गाळपेर जी मूळ धरणग्रस्तांना कोर्टाचा जो निर्णय आहे त्याप्रमाणे त्यांना ती गाळपेर मिळालीच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न 100% आम्ही करणार आहे आणि त्यासाठी गरज पडली तर आम्ही आंदोलनही शिवसेनेच्या वतीने उभारणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सूरज वसंत काळे, सहकार सेना उपाध्यक्ष आहे, कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले, त्या पार्श्वभूमीच्या आधारे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहत आहे. शिवसेना परिवारातून व
133 पंचायत समिती पळसदेव गणातून सुद्धा व माझे काळे परिवार व माझ्या पत्नी व माझ्या परिवारामार्फत मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. आमची इच्छा नसतानाही पण निवडणूक आयोगाने आम्हाला 2 दिवस प्रचारासाठी वाढवून दिल्यामुळे आम्ही आज रोजीपासून प्रचाराला सुरुवात करत आहे. तुम्ही 3 दिवस दुखवटा पाळला का? प्रचार केला नाही का? आम्ही 3 दिवस दुखवटा पाळलेला आहे. शांततेत आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रचार केलेला नाही. आमची इच्छा नसताना सुद्धा पण आयोगाने 2 दिवस वाढवून दिल्यामुळे आम्हाला ती आजपासून प्रचार करणे गरजेचे पडत आहे. तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून गणात काय काय कामे आतापर्यंत केली आहेत? पंचायत समिती गणामध्ये जे शासकीय लेवल अधिकाऱ्यांकडून लोकांची वैयक्तिक कामं आहेत, वैद्यकीय मदत कक्षाची कामं आपण केलेली आहेत. काही गटर लाईनची कामं जी आहेत ती पक्षाकडून आपण तालुक्यात दिलेली आहेत. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी जे योजना आहेत त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. आरोग्य सेवा जी मजबूत करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपण शिबिरं भरवलेले आहेत. महिलांसाठी बचत गटांना प्रशिक्षण देण्यात यावं त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. शुद्ध पाणी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. महिलांना तरुणांना न्याय मिळण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांना अडचणी येईल त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेले आहेत. जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांचा प्राथमिक पोषण आहार आहे. या ठिकाणी पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. शेतकऱ्यांना खतं, औषधं, बी बियाणे उपलब्ध होण्यासाठी किंवा त्यांना जी अनुदान आहेत, गारपीटचं अनुदान आहे, मध्ये अतिवृष्टी झाली त्याचे अनुदान आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. शासन स्तरावर त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय की एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना केलेली आहे, 50% ST मध्ये जी सवलत देण्यात आलेली आहे त्या सवलतीचा किंवा शेतकऱ्यांना जी वीज माफी दिलेली आहे, बिलामध्ये वीज माफी दिलेली आहे, ते लोकांचा प्रतिसाद असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कृतज्ञता म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराचं आम्ही इमानीमध्ये काम करू. आणि पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीने एक उमेदवार शिंदे साहेबांच्या वतीने उभा राहिलेला आहे. इतर वेळेस राष्ट्रवादी भाजप यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. पहिल्यांदाच शिंदे साहेबांचा उमेदवार या गणातून उभा आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण प्रतिसाद आणि आमचं एक मत, आम्ही अमूल्य मत जो आहे ते आम्ही शिवसेनेला धनुष्यबाणालाच मतदान करणार आहे अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. लाडक्या भाऊ योजनेचा तुम्हाला फायदा होईल का? कारण ही योजनाच एकनाथ शिंदे साहेबांनी आणली आहे. याला बराच विरोध झाला पण एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला न जो मानता परत पैसेही वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्या संदर्भात काय बघताय? लाडके भाऊ योजना हे जे तरुण ज्यांच्याकडे काम नाही अशा लोकांसाठी ती योजना, मुलांसाठी ती योजना चांगली आहे. बऱ्याच जणांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, कामं मिळालेली आहेत. त्यामुळं बरेच कुटुंब हे सक्षम होणे झालेले आहेत. तुमच्या गणात जलजीवन व रस्त्याचे बरीच कामं अपूर्ण आहेत. त्या संदर्भात कसं बघताय? जलजीवनची कामं अपूर्ण आहेत. तालुक्याचे प्रतिनिधींचं त्याकडे दुर्लक्ष आहे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विचारणा केली पण त्यांनी त्याबद्दल चालू होईल, वरचा निधी नाही आलेला, अशा प्रकारची उडवडीची उत्तर दिलेली आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.